सर्वात प्रथम तर मी माननीय श्री गोरके साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो. धन्यवाद याच्यासाठी की हिवाळी अधिवेशनामध्ये जवळपास लक्षवेधीमध्ये जास्त प्रमाणात मुळात लक्ष वेधून घेण्याचं काम वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये जर कुणी केलं असेल तर माननीय श्री गोरके साहेबांनी केलं. हे सर्वांनाच माहिती आहे, समाज बांधवांना. परंतु कालचा सुद्धा जो आवाज होता गोरके साहेबांचा वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये, अनेक सगळ्या ए टू झेड संघटनेचा त्यांनी नाव घेतलं त्या लक्षवेधीमध्ये. एक लक्ष वेधून घेण्याचंच मुळात काम त्यांनी केलं, एक जबाबदारी म्हणून, एक तरुणांचा बुलंद आवाज म्हणून आज गोरके साहेबांना ओळखलं जातं. परंतु गोरके साहेब, तुम्हाला एक विनंती अशी आहे की तरुणांचा तुम्ही आवाज आहात हे मान्य आहे, फक्त एवढीच कळकळीची विनंती आहे. मुळात ही विनंती याच्यासाठी की जो माणूस करतो माणूस त्यालाच बोलतो अशातला विषय आहे. आणि खरोखर तुम्ही काम करताय, तुम्ही तुमची जबाबदारी काय आहे ही समाजाला दाखवून देत आहे, वारंवार दाखवून देत आहे. त्याच्यामुळे एक समाज बांधव म्हणून मी एक सांगू इच्छितो की वर्गीकरण तर होईलच तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने, आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने. परंतु ती वर्गीकरण होत असताना या वर्गीकरणाचा मुळात जो लाभार्थी बनला पाहिजे तो तरुण, त्या अशात अनेक तरुणांवरती या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये आजही गुन्हे दाखल झालेले आहेत. तर ते गुन्हे मुळात म्हणजे त्या आंदोलनाच्या संदर्भात ते गुन्हे दाखल झालेले आहेत. ते जे गुन्हे आहेत ते कुठेतरी ह्या महाराष्ट्र शासनाने ते गुन्हे, त्यांच्यावरती लागलेले जे गुन्हे आहेत वर्गीकरणाच्या लढ्यासाठी खास करून तर जे आंदोलनं केलेली आहेत ते जे गुन्हे आहेत ते फक्त माघार घेतले पाहिजे. म्हणून हा सुद्धा तुम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये जरी हा विषय तुम्ही मांडलात तर मला वाटते योग्य राहील. कारण की त्यांना खऱ्या अर्थाने आपल्याला लाभार्थी जर बनवायचं असेल, त्यांना जर करायचं असेल तर मला असं वाटते ते गुन्हे सुद्धा कुठेतरी मागे गेले पाहिजे, मागे घेतले पाहिजे. ही माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री साहेबांना तुम्ही ही विनंती करा. हीच एक तुमच्याकडून अपेक्षा करतो आणि माझी स्वतःची मागणी आहे. कारण की हा विषय खरोखर खऱ्या अर्थाने तरुणांचा जर बुलंद आवाज कुणी असेल तर तुम्ही आहात, हे सांगायची गरज नाही.